बापू आंधळे हत्या प्रकरणामधील व्हिडिओ आव्हाडांकडून ट्विट करण्यात आलेला आहे। जितेंद्र आव्हाडांकडून महादेव गित्तेंचा व्हिडिओ शेअर करण्यात आलाय। वाल्मिकच्या सांगण्यावरून माझ्यावर हल्ला करण्यात आला असा आरोप महादेव गित्ते यांनी केलाय। 29 जून 2024 ला परळीमधील मरळवाडीचे सरपंच बापू आंधळेंची गोळी झाडून हत्या करण्यात आली। या प्रकरणी पवार गटाचे बबन गित्ते आणि वाल्मिक कराडने परस्पर विरोधी गुन्हे दाखल केले। बापू आंधळे हत्या प्रकरणी 8 जणांना अटक करून न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली। बबन गित्ते मात्र अद्याप फरार आहेत, तर वाल्मिकला ठोस पुराव्यांच्या अभावी सोडण्यात आलं। आव्हाडांकडून बापू आंधळे हत्या प्रकरणातील आरोपी महादेव गित्तेचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आलाय। वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून गोळीबार झाल्याचं महादेव गित्ते यांचा आरोप आहे। मी महादेव उद्धवराव गित्ते 2-3 दिवसापूर्वी माझ्या घरी सोमनाथ सलगरे, बापू आंधळे, सनी देवडे हे 3 जण आल्याच्या नंतर मला म्हणाले, तू वाल्मिकांनाचं काम का करत नाहीस, तुला जीव मारायला सांगितलं। मी त्यांच्या हातापायावर पडून विनवणी करून त्यांना तिथून पाठवून दिलं। पाठवून दिल्याच्या नंतर ते मला जाता जाता एवढं म्हणले, आज संध्याकाळी तुला आम्ही ठार मारणार आहे।